स्टुडंट्स, हाय. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? छान. तर बाळांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सम बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री हा जॉमेट्रीतील म्हणजेच गणिताचा जो पार्ट सेकंड आहे त्यातील पहिलं चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. त्यातील ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्या शिकून झालेल्या आहेत, बरोबर. म्हणजेच एखादा पॉईंट लाईनवर असेल तर त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट म्हणजे काय हे आपण जाणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर दोन पॉईंटमधील डिस्टन्स कसं फाईंड करायचं हेही आपण जाणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर कोलिनियर पॉईंट, नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे काय हेही आपण जाणून घेतलेलं आहे. तर या सर्व कन्सेप्टच्या आधारावर डिपेंड असलेला जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे तो आज आपण सॉल्व करणार आहोत. चला तर मग पाहू. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. बाळांनो, खाली तुम्हाला एक नंबर लाईन दिलेली आहे, दिसते सगळ्यांनाच. तर या नंबर लाईनच्या साह्याने खाली जे काही तुम्हाला डिस्टन्स ज्या दोन पॉईंटमधलं फाइंड करायला सांगितलेलं आहे ते फाइंड आउट करायचे. त्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन बी अँड ई. तर हे सॉल्व कसं करायचं हे आपलं ऑलरेडी एक्सप्लेन झालेलं आहे. तीच मेथड आपण पुन्हा या ठिकाणी वापरणार आहोत. परत मी रिवाईज करते, पहा. डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स, कुठलेही दोन पॉईंट दिलेले असतील. आता या ठिकाणी बी आणि ई आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला आन्सर लिहिताना काय करायचं आहे, तर त्या दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहायचे आहेत. बीचा कोऑर्डिनेट 2 आहे आणि ईचा कोऑर्डिनेट 5 आहे. ओके, तेच आपण या ठिकाणी लिहिलं आहे. द कोऑर्डिनेट ऑफ बी अँड ई आर 2 अँड 5 रिस्पेक्टिवली. देन we know the distance between 2 points is obtained by subtracting the smallest coordinate from the larger coordinate. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण हे अभ्यासलेलं आहे की दोन पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड करताना ज्या पॉईंटचा कोऑर्डिनेट मोठा असेल त्यातून छोटा कोऑर्डिनेट आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे आणि जे काही सबट्रॅक्शन असेल दॅट इज द डिस्टन्स बिटवीन गिवन टू पॉईंट्स. ओके, मग या ठिकाणी सो the distance between given points B and E we can find by using 5 minus 2, because in 5 and 2 we know 5 is greater than 2. So 5 minus 2 that gives 3. In this way we get the distance between the point B and E is 3. Okay, clear? यानंतर आपण नेक्स्ट डिस्टन्स पाहूया. सेकंड तुम्हाला दिलेला आहे, वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन जे अँड ए. सो इन सोल्युशन वी हॅव टू राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ जे अँड ए. द कोऑर्डिनेट ऑफ जे इज -2 अँड ए इज 1. अँड वी नो एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. प्रत्येक पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्हपेक्षा मोठा असतो. सो द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स वी हॅव टू फाइंड बाय यूजिंग द फॉर्म्युला or by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. Here in -2 and 1, 1 is greater than -2. So the distance between the given point J and A we find by greater coordinate 1 minus smaller coordinate that is -2, and minus into minus that become plus. 1 plus 2 that gives 3. In this way we get the distance between the points J and A as 3. Okay, तर अशा पद्धतीने प्रत्येक डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. थर्ड वन इज वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन P and C. हियर वी कॅन सी द कोऑर्डिनेट ऑफ P is -4 and coordinate of C is 3. And we know 3 is greater than -4 because 4 is negative. 3 is positive. Positive number is always greater than negative. So 3 is greater than -4. We have to use the same procedure. The coordinates of P and C are -4 and 3 respectively. The coordinate of P is -4 and C is 3. That is, here we can see on the number line. So we use the same rule to find the distance between 2 points P and C. So here we get the distance between the point P and C as, that is 3 minus of -4, and minus minus again become plus, that is 3 plus 4 we get 7. And in this way we get the distance between P and C as 7 units. Okay, now let us see fourth one. We have to find the distance between the points J and H. J and H. Here the coordinate of J is -2 and the coordinate of H is -1.
The coordinates of j and h are -2 and -1 respectively. The same here we write. Then using the same rule we find the distance between point j and h, that is -1 is greater than -2. So -1 minus of -2, then minus minus become plus. So we get -1 plus 2. That is, if one number is negative and another one is positive, then we have to subtract the smaller number from greater number. बाळांनो पहा, लक्ष द्या, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असेल तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपल्याला वजा करायची आहे. 2 - 1 that gives 1 and finally we have to substitute the same sign of greater number. आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे, मोठा जो नंबर आहे त्याचं साईन आपल्या आन्सरला द्यायचं आहे. मग प्लस साईन तुम्ही नाही लिहिलं तरी चालतो. त्यामुळे 2 - 1 दॅट गिव्ज 1. अशा पद्धतीने जे आणि एच या दोन पॉईंटमधील डिस्टन्स आपल्याला मिळतं आहे 1 युनिट. ओके. Then fifth one, distance between K and O. Here see the coordinate of K is -3 and coordinate of O, that is 0. Here 0 is greater than -3. So the coordinates, here we write the coordinates of K and O are -3 and 0 respectively. So the distance between K and O we get as 0 minus of -3. Again minus minus become plus, and 0 plus 3 that gives 3. So we get the distance between the points K and O as 3. Okay. Next, we have to find the distance between O and E. See here, O and E. The coordinate of O is 0 and coordinate of E is 5. The coordinate of O and E are 0 and 5 respectively. So here we can find the distance between O and E as 5 minus 0, because 5 is greater than 0. We know it very well. So 5 minus 0 we get 5 units. So the distance between the points O and E is 5 units. Now let us see next one, that is distance between P and J. Here we can see the coordinate of P is -4 and the coordinate of J is -2. -2 is greater than -4. We know it very well. So the distance between the point P and J we can find by using the same rule, greater coordinate minus smaller coordinate. -2 minus of -4, minus minus become plus, -2 plus 4. We have to use the same rule. From greater number or larger number we have to subtract smaller. 4 minus 2 we get 2, and we have to substitute the sign of greatest number or largest number. मोठ्यातून छोटी संख्या वजा करायची. 4 minus 2 we get 2, and we have to substitute the sign of larger number. मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे, that is +2. In this way we get the distance between 2 points P and J as 2. Okay. Now next distance we have to find between Q and B. Here the coordinates of Q is -5 and coordinate of B is 2. And we know 2 is greater than -5 because 2 is positive and -5 is negative. Positive number is always greater than any negative number. So the coordinates of Q and B, as here we show or see, that is -5 and 2 respectively. So the distance between the points Q and B we get as 2 minus of -5. Again minus minus become plus, then we get 2 plus 5, that is nothing but 7. Hence the distance between the points Q and B we get as 7 units. Okay. Next one, question number 2. Here we can see if the coordinates of A is x and that of B is y, then find the distance between A and B. Look students, here we are given the coordinate of point A is x and the coordinate of B is y, and the values of x and y, different values of x and y are given, and using that values of x and y we have to find distance between A and B. या ठिकाणी बाळांनो A चा कोऑर्डिनेट x दिलेला आहे, B चा कोऑर्डिनेट y दिलेला आहे, आणि x आणि y च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू तुम्हाला पुढे दिलेल्या आहेत. त्यांचा वापर करून आपल्याला AB हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. पहा, फर्स्ट x = 1 and y = 7, म्हणजे इनडायरेक्टली A चा कोऑर्डिनेट 1 आहे आणि B चा कोऑर्डिनेट 7 आहे.
आणि मग ए बी हे डिस्टन्स फाइंड आउट करणं सोपं आहे. आत्ता आपण ज्या पद्धतीने सोल्युशन दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला आन्सर लिहायचं आहे. कोऑर्डिनेट ऑफ ए दॅट इज एक्स मीन्स 1 अँड कोऑर्डिनेट ऑफ बी दॅट इज वाय मीन्स 7. ओके, मग 7 आणि 1 मध्ये मोठं कोण आहे? 7. मग डिस्टन्स कसा फाइंड करणार आपण? 7 minus 1. So using the same rule we can find distance between A and B, that is 7 minus 1. We get 6. In this way distance AB is nothing but 6. Similarly, second one, the value of x is 6 and y is minus 2. That means coordinate of A is 6 and coordinate of B is minus 2. Again, here 6 is greater than minus 2. Therefore, we have to subtract minus 2 from 6 using the same rule. Okay. So, distance between AB we get 6 minus of minus 2, and we know very well that is minus into minus, it converted into plus. 6 plus 2, that gives 8. In this way we get finally distance between A and B as 8 units. Okay. Now next one, the values of x and y are minus 3 and 7. That implies coordinate of A is minus 3 and coordinate of B, that is nothing but 7. And here 7 is greater than minus 3. So we have to subtract minus 3 from 7 to find the distance between A and B using the same rule. That is distance AB equal to 7 minus of minus 3, that become plus 3. 7 plus 3 is nothing but 10. In this way we can find the distance between A and B as 10 units. Okay. Now next one, here we are given the value of x as minus 4 and y as minus 5. That means the coordinate of A is minus 4 and the coordinate of B is minus 5. Here which number is greater or larger? We know in negative numbers smaller number is greater than great number. That means minus 4 is greater than minus 5. So using the same rule, the distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. So we get the distance as minus 4 minus of minus 5. Minus minus become again plus. Then 5 minus 4. We get 1 and greater number is positive. So answer is positive. So here we get the distance between A and B as 1 unit. Okay. Next one is x equal to minus 3 and y equal to minus 6. We have to apply the same procedure. Coordinate of A is minus 3 and coordinate of B is minus 6. Here which number is greater? Minus 3. Correct. Very good. Minus 3 is greater than minus 6. So we have to subtract minus 6 from minus 3 to find the distance AB. And so the distance AB we find by using minus 3 minus of minus 6. Minus minus become plus. Minus 3 plus 6, that means 6 minus 3. We get 3 and greater number is positive. So answer must be positive. So the distance AB is 3. Okay. Next one, the value of x is given 4 and y is minus 8. That means the coordinate of A is 4 and the coordinate of B is minus 8. Here 4 is greater than minus 8. So using the same rule we can find the distance between AB, that is 4 minus of minus 8. Minus minus become plus. 4 plus 8, that gives 12. And here we get the distance between A and B as 12 units. Okay. So third example, here we see from the information given below, find which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. बाळांनो या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनवरून कुठला पॉईंट बिटवीन आहे आणि बिटवीन आहे म्हणजे कोलिनियर आहे किंवा नाही हे सुद्धा आपण सांगू शकतो. तर जर का पॉईंट्स हे कोलिनियर नसतील तर तसं या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्म करायचं आहे. मग दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे? द डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड R इज 7. डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड Q इज 10 अँड डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स Q अँड R इज 3. तर अतिशय सोपी मेथड आहे की दिलेले पॉईंट कोलिनियर आहेत की नाही हे चेक करण्याची. बाळांनो काय करायचं आहे?
ज्या दोन पॉईंटमधील डिस्टन्स सगळ्यात जास्त आहे ते डिस्टन्स आपल्याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करायचं आहे आणि राहिलेले जे दोन डिस्टन्स आहेत त्यांचं आपल्याला ॲडिशन घ्यायचं आहे. ओके, पाहू आपण सोल्युशन कसं लिहायचं आहे. वी आर गिवन distance between P and R is 7, distance between P and Q is 10 and distance between Q and R is 3. ओके, जे काही दिलेलं आहे ते आपण ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यातलं डिस्टन्स सगळ्यात जास्त आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आहे. लेट distance between P and Q is 10, that is equation number 1, and next here we have to add remaining two distances. राहिलेले जे दोन डिस्टन्सेस आहेत त्यांचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. मग डिस्टन्स बिटवीन पी आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू आर, दॅट इज 7 + 3 = 10. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 here we see right hand side of both equations is 10. That implies left hand side must be equal. That means distance between PQ must be equal to distance between PR plus QR. आणि पहा, बिटवीननेस ही कन्सेप्ट शिकताना आपण अभ्यासलेला आहे. जर दोन सेगमेंटचं ॲडिशन एखादा तिसरा सेगमेंट येत असेल आणि एखादा पॉईंट जर का त्याच्यामध्ये कॉमन असेल याचा अर्थ ते पॉईंट कोलिनियर असतात. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 here we write these two equality. The points P, Q and R are collinear. आणि यावरून आपण सांगू शकतो की पॉईंट P, Q, R are collinear. ओके, हेन्स या ठिकाणी पॉईंट जो बिटवीन आहे, जो मध्ये आहे, तो पॉईंट कसा ओळखायचा, ज्या पॉईंटचं रिपिटेशन आहे, जो पॉईंट कॉमन आहे दोन सेगमेंटमध्ये तो पॉईंट बिटवीन असतो. म्हणजेच या ठिकाणी पी आणि क्यूच्या मध्ये आर आहे. हेन्स आर इज पॉईंट बिटवीन पी अँड क्यू. या पद्धतीने आपण आन्सर लिहायचं आहे. यानंतरचा पार्ट आहे डिस्टन्स आर एस, दॅट इज 8, डिस्टन्स बिटवीन एस टी इज 6 अँड डिस्टन्स बिटवीन आर टी इज 4. This information is given. We have to apply the same procedure. RS, the greatest distance. सोल्युशनमध्ये पहा काय करायचं, दिलेली इन्फॉर्मेशन ॲज इट इज लिहून घ्यायची. डिस्टन्स बिटवीन आर एस इज 8, देन एस टी इज 6 अँड देन आर टी इज 4. ओके, डिस्टन्स आर एस इज 8. ग्रेटेस्ट डिस्टन्स जो आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. राहिलेल्या दोन्हीचं ॲडिशन करा. एस टी प्लस आर टी, 6 + 4 10. आता पहा, राईट हँड साईड इक्वल आहेत का. 8 and 10 आर नॉट इक्वल. दॅट इम्प्लाइज आर एस इज नॉट इक्वल टू एस टी प्लस आर टी. डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एस टी अँड प्लस डिस्टन्स बिटवीन आर टी. आणि असं जर नसेल देन दीज 3 पॉईंट्स आर एस टी आर नॉट कोलिनियर. सो वी हॅव टू राईट द पॉईंट्स आर एस अँड टी आर नॉट कोलिनियर और नॉन कोलिनियर. ओके, नेक्स्ट वन इज distance between AB is given 16, CA is 9 and BC is 7. We have to use the same procedure. AB is 16 given, CA is 9, BC is 7. Here distance AB is greatest. So give this as equation number 1 and add the remaining two distances. That is distance CA plus distance BC. 9 plus 7, that is 16. ओके, डिस्टन्स ए बी इक्वल टू सी ए प्लस बी सी. या ठिकाणी चुकून ए बी झालेलं आहे बाळांनो, लक्षात ठेवा. इथं बी सी आहे, तुम्ही ते बी सी असं लिहायचं आहे. आणि मग दोन्ही डिस्टन्सेस कसे आहेत, सेम आहेत. राईट हँड साईडला दोन्ही इक्वल आहेत. सो लेफ्ट हँड साईड मस्ट बी इक्वल. अँड इफ डिस्टन्स ए बी कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ ॲडिशन ऑफ टू सेगमेंट्स हॅविंग द सेम कॉमन पॉईंट ए, then we can say the point A, B and C are collinear. And which point is repeated here? That is A. So A is between B and C. We can see here. Okay. Very simple and easy. Now let us see question number 4. On a number line, points A, B and C are such that distance AC equal to 10, distance CB equal to 8. Find distance AB considering all possibilities. पहा बाळांनो, आपण पॉसिबिलिटी पाहिल्या होत्या. 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर 3 पॉसिबिलिटी असतात. कोणकोणत्या? तिन्ही पॉईंट मिडलला घ्यायचे. म्हणजे ए बी सीमध्ये एकदा ए मिडलला घ्यायचा, एकदा बी मिडलला घ्यायचा आणि एकदा सी मिडलला घ्यायचा. सिम्पल आहे. ओके, मग तिन्ही पॉसिबिलिटी कन्सिडर करून आपल्याला ए बी हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. पहा, केस फर्स्ट, सी लाईज बिटवीन ए अँड बी. पहिल्यांदा आपण सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे असं घेऊ.
त्यानंतर बीमध्ये आहे घेऊ, त्यानंतर एमध्ये आहे असं घेऊ. ओके, सिक्वेन्स तुम्ही कसाही घेतला तर चालतो. असं नाही की पहिल्यांदा सीच घेतला पाहिजे परत बीच घेतला पाहिजे असं काही कंपल्शन नाही. तुम्ही केसेस कशाही कन्सिडर करू शकता. मग पहिल्या केसमध्ये आपण काय केलं आहे, सी लाईज बिटवीन ए अँड बी आणि त्या पद्धतीची डायग्राम ड्रॉ केली आपण. सी हा मध्ये आहे ए आणि बीच्या आणि आपल्याला दिलेलं आहे ए सी इज 10 अँड बी सी इज और सी बी इज 8. बरोबर. मग यावरून आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे ना सोपं. ए सी प्लस सी बी इज इक्वल टू ए बी. हिअर वी कॅन राईट डिस्टन्स ए सी इक्वल टू 10 अँड डिस्टन्स सी बी इज इक्वल टू 8 दॅट इज गिवन. डिस्टन्स ए बी इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस सी बी that is 10 plus 8 and that gives 18. Okay, 18 units is the distance of AB in first case. Second case, consider point B lies between A and C. आता आपण कन्सिडर करूया B हा पॉईंट A आणि C च्या मध्ये आहे, म्हणजे या पद्धतीची डायग्राम तुम्हाला मिळेल. पहा, B हा A आणि C च्या मध्ये आहे. Here AC is 10 and BC is 8 given and we have to find AB. कसं फाइंड करता येईल पहा, हा कंप्लीट AC आहे, त्यातून जर हा BC मायनस केला तर आपल्याला AB मिळू शकतो, हो की नाही. आणि मग आपण लिहू शकतो या ठिकाणी दिलेली इन्फॉर्मेशन AC इक्वल टू 10, CB इक्वल टू 8. देन AB वी कॅन फाइंड बाय AB हे कसं फाइंड करणार आपण, पूर्ण AC मधून BC मायनस केला. AC मधून BC म्हणजेच CB. हा पूर्ण AC आहे, त्यातून जर काय एवढा पार्ट सबट्रॅक्ट केला तर राहतो काय फक्त AB. आणि म्हणून 10 मायनस 8 दॅट गिव्स 2. अशा पद्धतीने सेकंड केसमध्ये जर का B हा पॉईंट मध्ये असेल तर आपल्याला AB हे डिस्टन्स मिळतं 2. केस थर्ड, इफ A लाईज बिटवीन B अँड C. थर्ड आहे, आता A हा पॉईंट आपण मध्ये घेतलेला आहे, तर मग काय होईल, या पद्धतीची डायग्राम आपण ड्रॉ करू शकतो. पहा, A मध्ये आहे B आणि C च्या, पण या ठिकाणी BC हे 8 डिस्टन्स आहे आणि AC हे 10 डिस्टन्स आहे. पहा, 10 मोठा असतो 8 पेक्षा, पण इथं दिसताना मात्र BC मोठा आहे AC पेक्षा. असं असणं शक्य आहे का, नाही. याचा अर्थ ABC अशा सिच्युएशनमध्ये कोलिनियर असू शकत नाहीत. ओके, हिअर डिस्टन्स AC इज लेस दॅन CB, दॅट इज 10 इज लेस दॅन 8. इट इज नॉट पॉसिबल. 10 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 8 हे आपल्याला माहिती आहे. आणि मग 10 लेस दॅन 8 असं असणं शक्य आहे का, नाही. सो A कॅनॉट लाय बिटवीन B अँड C आणि म्हणून A हा B आणि C च्या मध्ये असणं शक्य नाही. अशा पद्धतीच्या सगळ्या पॉसिबिलिटी आपल्याला आन्सरमध्ये लिहायच्या आहेत. ओके, नाव लेट अस सी क्वेश्चन नंबर 5. Points XY Z are collinear such that distance XY equal to 17, distance YZ equal to 8. Then find distance XZ. सेम प्रोसिजर बाळांनो, चौथा एक्झाम्पल आपण ज्या पद्धतीने सोडवलेलं आहे त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा काय कसं सॉल्व करायचं. फर्स्ट केस आपण Y आतमध्ये घेऊ X आणि Zच्या. Y lies between X Z. Then situation is like that. Y is lies between X and Z. So the distance XY is 17 and the distance YZ is 8. So we have to find XZ. That means XY plus YZ that gives XZ. So we get the answer, that is XZ equal to XY plus YZ. Here XY is 17, YZ is 8. So we get 25. Therefore, we get the distance XZ as 25 units. Second case, Z lies between X and Y. If Z lies between X and Y, then situation is like that. That means XY is 17 given and YZ is 8. And here we have to find XZ. How we can find? We have to subtract ZY from XY or YZ from XY. That means 17 minus 8. ह्या पूर्ण डिस्टन्समधून जर का एवढं डिस्टन्स आपण काढलं तर आपल्याला XZ हे डिस्टन्स मिळतं. 17 minus 8 that gives 9. आणि अशा पद्धतीने XZ हे डिस्टन्स आपण फाइंड करू शकतो. That we get 9 units. Third case, here if we consider X is lies between Y and Z. X हा जर का Y आणि Z च्या मध्ये असेल तर ही सिच्युएशन क्रिएट होते. X हा Y आणि Z च्या मध्ये आहे, पण XY हा 17 दिला आहे, ZY हा 8 दिला आहे आणि हे डिस्टन्स मोठा आहे या डिस्टन्सपेक्षा, परंतु हे 17 युनिट हे 8 युनिट असं असणं शक्य आहे का, नाही.
हिअर एक्स वाय इज लेस दॅन झेड वाय. एक्स वाय हे डिस्टन्स झेड वायपेक्षा किंवा वाय झेडपेक्षा लहान नाही आहे, मोठा आहे. 17 इज ग्रेटर दॅन 8 आणि मग 17 लेस दॅन 8 असं या ठिकाणी दिसतंय आकृतीमध्ये. याचा अर्थ एक्स कॅनॉट लाय बिटवीन वाय अँड झेड. एक्स हा वाय आणि झेडच्या मध्ये असू शकत नाही. अँड लास्ट वन, sketch proper figure and write the answer of the following questions. If a dash b dash c and length of AC equal to 11, length of BC equal to 6.5, then length of AB we have to find. By using proper figure, we have to sketch the proper figure. Given lengths AC is 11, BC is 6.5 and AB is we have to find. Here we draw the diagram. A, C 11, BC 6.5, we have to find AB. How we can find AC minus BC? That gives AB, that is 11 minus 6.5, that means 4.5. अशा पद्धतीने आपल्याला AB हे डिस्टन्स मिळतं 4.5. ओके. अँड नेक्स्ट वन, R dash S dash T, where ST is equal to 3.7, RS is 2.5, then RT we have to find. For that we have to draw the diagram. Given lengths, here we write as it is. ST is 3.7 and RS is 2.5. Let us see, RS is 2.5 and ST. S is common in both, so take common point S between R and T. ST is 3.7 and we have to find here RT. That means we have to take addition of these two segments, RS plus ST. And here we know ST is 3.7 and RS is 2.5. If we add 7 plus 3, 12. 12 2 take and 1 take as carry. 3 plus 2, 5. 5 and carry 1, we get 6.2. 3.7 आणि 2.5 ची ॲडिशन आपल्याला करायची आहे. 7 आणि 5 12, 12ला 2 लिहिला, 1 बाकी शिल्लक राहिली, 3 आणि 2 5 आणि राहिलेली बाकी 6. अशा पद्धतीने RT हे डिस्टन्स आपल्याला मिळतं 6.2 युनिट्स. ओके. Now third one, using the same procedure, xz is given 3 root 7, xy is given root 7. Then we have to find the value of yz. या ठिकाणी चुकून झालेला आहे. पहा, XZ ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 3 रूट 7, XY ची व्हॅल्यू दिलेली आहे रूट 7 आणि YZ तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये हा क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. तर YZ ची लेंथ आपण कशी फाइंड करू शकतो? हा कंप्लीट XZ, त्याच्यातून जर XY आपण मायनस केला तर आपल्याला YZ मिळू शकतो. YZ इक्वल टू 3 रूट 7 मायनस रूट 7. मग 3 टाइम्स रूट 7 आणि 1 टाइम रूट 7 जर त्यातून काढला, 3 मायनस 1 मीन्स 2 रूट 7. हे डिस्टन्स आपल्याला मिळतं XZचं. ओके. अशा पद्धतीने YZचं डिस्टन्स आपल्याला मिळतं. YZ इज इक्वल टू 2 रूट 7. दॅट इज द फायनल आन्सर. अँड लास्ट क्वेश्चन, विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स? 3 नॉन कोलिनियर पॉईंट जर घेतले तर त्यापासून कुठली डायग्राम आपल्याला मिळते? सिम्पल आहे. अ ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय जॉईनिंग 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. कसं काय बरं? 3 नॉन कोलिनियर पॉईंट घ्या, P, Q आणि R हे 3 जोडा, तर त्यापासून कुठली डायग्राम, कुठली फिगर तयार झालेली दिसते? दॅट इज ट्रायंगल. ओके. तर अशा पद्धतीने बाळांनो आपला जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. हा पूर्ण प्रॅक्टिस सेट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचा आहे. ओके. बाय बाय. टेक केअर. सी यू.